त्याचं शेवटचं वर्ष यातच जातं. तिचा नकार जरी असला तरी तो तिला कायम मदतीला धावून यायचा. मग एखाद्या विषयाच्या नोट्स असो किंवा प्रोजेक्ट असो, तिचा तो कायम मदत करायचा. कॉलेजमध्ये बापाच्या पैशावर माझ्या तो कायम शिक्षकांच्या मनात आपल्या अभ्यासाच्या प्रगतीवर लक्ष करायचा. हाच त्याचा अट्टहास. त्यामुळे तो शिक्षकांचा आवडता विद्यार्थी. कॉलेज सोडताना त्याने शिक्षकांना त्याच्याकडे एक लक्ष असू द्या आणि त्यांनी प्रेमाने होकार दिला. शिक्षक त्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे तिच्यावर लक्ष आधी अजून कुठेही त्याचे नाव येणार नाही. त्यामुळे या सगळ्यांपासून ती अनभिक्ष होती. दिवाळीच्या सुट्टीत अचानक तिच्या बाबांनी तिला एक दिवस अचानक एक स्थळ चालून आल्याने गावी बोलावून घेतले. बाबांना सांगितले तेव्हा म्हणून तिने खोटं सांगितलं की तिला एक आवडतो. खोटं दाखव म्हणतात संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आणि नवरा देवांगच पाहून ती तोंडात बोट. आता तिला कळलं की दुपारी बाबांनी तोंडात बोट घातलं होतं. दोन्ही घरच्यांना मुलगा आणि मुलगी पसंत पडतात. आता तिला काहीही बोलता येत नव्हतं. त्यामुळे तिचा लग्नाला होकार होत येतो आतून एक माहीत नाही, पण ती आज खूप खुश असते. कदाचित आपल्या लग्न होत आहे हे कळल्यामुळे होणारा आनंद असेल. आणि फायनली दोघांच्या पसंतीने महिन्याभराची तारखी काढली जाते. आपलंच खोटं बोलण्याने आपण अडकलो आहोत. त्यामुळे आता हे लग्न करणं मस्त आहे असा विचार करत ती रात्र ती तशीच घालते. या महिनाभरात त्यांचे बाबा त्या दोघांना जाणून घेण्यासाठी महिनाभर भेटायला लावतात. तिच्या आवडीनिवडी जाणून घ्यायला. आधी न आवडणार देवांश हळूहळू तिला आवडू लागतो. या मुलाखती आणि नकळत का होईना तिचंही त्याच्यावर प्रेम जडतं. पण तिला आता वाटू लागतं की ती ओढ ते प्रेम आता त्याचंच आपल्यावर नाही. त्याच्या डोळ्यात
काहीच भाव दिसत नसल्याने याबाबत एक दिवस ती बोलायचे ठरवते. पण ते तिला तसं वाटणं धुंडाळून लावतो. आपण उगाच नाही तो विचार करतोय असा विचार करून ती त्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्ने रंगवायला लागते. कधी काळी याला पडणारे तिचे स्वप्न त्याला तिच्या डोक्यात दिसायला लागतात. तू खुश झाला असता, पण आता त्याला तिचं आपल्यात अडकणं म्हणजे गुन्हा वाटायला लागतो. ती ते स्वप्न पाहत आहे जे कधीच पूर्ण होणार नाही याची त्याच्या मनात कळते. देवाच्या बाबांनी जेव्हा त्याला ही गोष्ट कळायला सांगितली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आज पहिल्यांदाच तिचे बाबा महाराष्ट्राचे उद्योगपती मिस्टर साहित्याच्या जोडी घेऊन ते त्याला सांगत होते की त्याची बघायला तयार कारण ती समोर आपला बाबा आपली जान बाबाच्या इच्छेसाठी. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.